अध्यक्ष आणि बापूजी देशमुख वाचनालय चे अध्यक्ष माधवरावजी भुईबार साहेब, ज्यांनी माझा आता परिचय करून दिला, नारायणराव कुलकर्णी कोटेकर साहेब, संस्थेचे सचिव अनुराग मिश्राजी, जे मागील 1.5-2 महिन्यापासून आमच्याशी संपर्कात आहेत, प्राध्यापक सुरेश राऊत, श्री विनोद अग्रवाल, श्री मोहन खडसे आणि उपस्थित बंधूंनो आणि भगिनी. जेव्हा अनुराग मिश्रा साहेबांचा मला फोन आला, ते म्हणाले की अशी व्याख्यानमाला आहे. मागच्या वर्षी त्यांचा फोन आला होता, मी म्हटलं जमत नाहीये, मग यावर्षी पुन्हा त्यांनी फोन केला की आमची अशी व्याख्यानमाला आहे, तुम्ही या. मी निश्चित येईल म्हटलं, कारण की आता यावर्षी जमतंय आपल्याला जाण्यासाठी. म्हटलं विषय कोणता? ते म्हटलं मी कायद्याचा विद्यार्थी आहे, महाविद्यालयामध्ये कायद्याच्या महाविद्यालयामध्ये मागील 25 शिकवतो, आणि म्हटलं यावर्षी भारतीय राज्यघटनेचे 75 वर्ष पूर्ण झाले, तर आपण राज्यघटनेचे 75 वर्ष हा विषय घेऊया. तर माझ्या विषयाचा आहे, तर आपण बोलूया. त्यांनाही आनंद झाला. ते म्हणाले मागच्या वर्षी चिरंजीव आवटे भारतीय राज्यघटना आपला आय कार्ड ह्याच्यावरती बोलून गेले. तर ठीक आहे म्हटलं, आपण वेगळ्या प्रकारे ह्या 75 वर्षाचं आपण सेलिब्रेशन व्हायला पाहिजे आणि त्याबद्दल बोलतो. आज इथे आल्यानंतर हा सभागृह पाहिला आणि सभागृहाची उपस्थिती पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आपलं ऍव्हरेज एज ह्या सभागृहामधलं 60 वर्ष आहे. आपल्या सगळ्यांचं वय काढून जर का ऍव्हरेज केलं तर आपलं 60 वर्ष आहे. अनेकांनी ते 75 ओलांडली आहे. आणखीन आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये 75ला एक महत्व आहे, तसं राष्ट्राच्या आयुष्यामध्ये 75 वर्षाला महत्व आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या 75 मध्ये व्यक्तीच्या आपण आपला जो संचित अनुभव आहे, हा अनुभव येणाऱ्या पिढीला देत राहतो आणि त्याला सांगतो की कुठे चुकलं पाहिजे, कुठे आपण चुकतो आणि कुठे चुकलं नाही पाहिजे. आणि राज्यघटना निर्माण झाल्यानंतर 75 वर्ष झाले, तर इथे असणाऱ्या अभ्यासकांनी, नागरिकांनी पुन्हा बघितलं पाहिजे की मागच्या 75 वर्षामध्ये आम्ही काय कमवलं, आम्ही कुठे चुका केल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये आमची दिशा कोणती असली पाहिजे. हे याच्यासाठी आहे की भारतीय राज्यघटना जी निर्माण झालेली आहे, त्या पूर्ण प्रक्रियेला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. आणि पहिली राज्यघटना जी लिहिली गेली ती अमेरिकेची राज्यघटना, ती 4 महिन्यामध्ये लिहिली गेली. पहिले अमेरिकेच्या राज्यघटनेबद्दल सांगतो. 1887 इथे फिलाडेल्फिया इथे सगळे जे अमेरिकेमध्ये स्टेट होते ते एकत्र आले. 4 महिन्यामध्ये त्यांनी कन्व्हेन्शन ऑफ फिलाडेल्फिया केलं आणि ते म्हणाले की आपण एक असं करूया की हे 21 कलमांचं एक राज्यघटना आपण स्वीकारूया. बरं, मग ते स्वीकारल्यानंतर राज्यघटना अंमलात यायला पाहिजे ना त्या वर्षी, ती तशी नाही आली, त्याला 2 वर्ष लागली. 1789 ती अंमलात आली. का आली अंमलात 1789? त्याचं कारण असं आहे की ते म्हणाले आपण जे आता स्वीकारले ते प्रत्येक राज्याला पाठवायचं, त्यांच्याकडून रेटिफाय करून घ्यायचं, आणि मग जर का सगळ्यांनी रेटिफाय केलं, सगळ्यांनी मान्यता दिली, तर मग ही अंमलात येणार आहे. हे असं होतं आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये. आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये जर का तुम्ही एखादा करार केला, म्हणजे युनायटेड नेशन जे बनलं ते युनायटेड नेशन चार्टर बनलं, आणि युनायटेड नेशन चार्टर जे न्यूयॉर्कला सन फ्रान्सिस्कोला जी चर्चा झाली, तर एप्रिल पासून जून पर्यंत 2 महिने चर्चा झाली. 26 जूनला आपण सही केली आणि त्याच्यानंतर हे अंमलात येण्यासाठी 24 ऑक्टोबर उजाडलं, कारण की तोपर्यंत 1/3 राज्यांनी, देशांनी त्याला रेटिफाय करणं अपेक्षित होतं. असं आंतरराष्ट्रीय करारामध्ये होतं. परंतु अमेरिकेमध्ये झालं असं की 2 वर्ष लागले की जे राज्य ज्यांना म्हणायचं की आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बनायचंय, त्यांनी 2 वर्ष ठरवलं की आपण हे रेटिफाय करूया. आणि त्याच्यानंतर ते आले, त्याची राज्यघटना अंमलात आली. ती आल्यानंतर पहिली घटना दुरुस्ती अशी झाली की लक्षात आलं की आपण मूलभूत अधिकार दिलेच नाहीत लोकांना, म्हणून पहिले 10 घटना दुरुस्त्या ह्या मूलभूत अधिकारांच्या आल्या. मग लक्षात आलं की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वंशिक भेदभाव आहे, म्हणून सिव्हिल राईट्स अमेंडमेंट आलं. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने 1952 साली जेव्हा ब्राउन वर्सेस बोर्ड ऑफ एज्युकेशन दिलं, तेव्हा शिक्षण संस्थांमध्ये पण सर्वांना मोकळं केलं पाहिजे असा निर्णय आला. अशा प्रकारे म्हणजे 18व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत ही अमेरिकेची राज्यघटना बनत गेली. आता पहिला भाग असा आहे की अमेरिकेच्या राज्यघटनेबद्दल काय सांगतोय, कारण की आता
हयात असणाऱ्या लिखित राज्यघटनेमध्ये सर्वात जुनी राज्यघटना ती आहे. भारतीय राज्यघटनेची निर्मितीची प्रक्रिया अशी आहे की कॅबिनेट मिशनने सांगितलं की तुम्हाला आता स्वतःची राज्यघटना बनवण्याचा अधिकार, म्हणजे आपली मागणी खूप पूर्वीपासून होती की आम्ही आमची राज्यघटना बनवणार, आम्ही भारतीय लोक आम्ही आमची स्वतःची राज्यघटना बनवणार. ते म्हणाले आम्ही सहभाग करून घेऊ. नुसता सहभाग करून होणार नाही. पहिली दुसरी तिसरी गव्हर्नमेंट परिषद ही सहभागाबद्दलची होती. 1935 चा कायदा हा इंग्लंडच्या पार्लमेंटने पारित केला होता आणि 1950 चा कायदा हा अंमलात येण्यापूर्वी, हा राज्यघटनेचा कायदा अंमलात येण्यापूर्वी हा 1935 चा कायदा लागू होता. आणि ह्या सर्वांमध्ये आपली मागणी अशी होती की आमचा सहभाग इथपर्यंत नाही तर आम्ही स्वतः ही राज्यघटना निर्माण करणार आमच्यासाठी. मग कॅबिनेट मिशनने 1946 ला सांगितलं की तुम्ही तुमची राज्यघटना निर्माण करा. 1935 च्या कायद्याखाली प्रांतांमध्ये जे सरकार निवडून आले होते, म्हणजे आपल्याकडे मध्य प्रांत वराड होतं, मुंबई प्रांत होता, त्या सरकारमध्ये निवडून आलेल्या लोकांनी आपले प्रतिनिधी निवडायचे, जसे आता आपण राज्यसभेला लोक निवडून देतो तसे, आणि त्याच्यामधून संविधान सभा बनली. 550हून अधिक संस्थानं होते, त्या संस्थांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार दिला होता आणि अशा प्रकारे संविधान सभा बनली. ही संविधान सभा पहिल्यांदा 9 डिसेंबर 1946 या दिवशी एकत्र आली. ते येत असताना मुस्लिम लीगाने बहिष्कार टाकला, तेव्हा आम्ही येणार नाही. आणि ह्याच्यानंतर परत दुसरा भाग झाला की संस्थानांचे प्रतिनिधी आले नव्हते. 11 डिसेंबरला आपण आपले पहिले संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद निवडलं आणि 13 डिसेंबरला नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन, ऐतिहासिक ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन हे संविधान सभेपुढे ठेवलं. हा सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही जी प्रक्रिया आहे, आपण जेव्हा बाकीचं बोलतो ही प्रक्रिया समजून घेतली की मग 75 वर्षाचा आपण थोडासा सिंहावलोकन आणि गजावलोकन दोन्ही करूया. हे दोन्ही फरक असतात. सिंहावलोकन असं असतं की सिंह जेव्हा पुढे चालतो तो मागे वळून पाहतो कोणी हमला करणार नाही ना, आणि गजावलोकन अशासाठी म्हणतो की जेव्हा हत्ती चालत राहतो झुंडीमध्ये तो पुढे जातो मागे बघतो कोणी काही मागे राहिलं नाही ना, त्याला सोबत घेऊन जायला पाहिजे. तर आपण सिंहावलोकन गजावलोकन दोन्ही करूया 75 वर्षाचं. परंतु पहिल्यांदा ही प्रक्रिया काय झाली बघूया. तर जेव्हा नेहरूने जे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन टाकलं होतं तेव्हा सांगितलं की घटना का पाहिजे आम्हाला. मग त्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुभाव, त्याच्यामध्ये आपण सार्वभौम राष्ट्र निर्माण करणार आहोत, लोकशाही निर्माण करणार आहोत, हे त्यांनी त्याच्यामध्ये शब्द टाकले. आणि मग हे जे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन आहे हे 13 डिसेंबरचं हे लोकांना चर्चेला खुलं केलं गेलं. जेव्हा नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन ठेवलं त्यावेळेस आंबेडकरांनी तेव्हा जयकरांनी एक ऑब्जेक्शन उभं केलं होतं. जयकर असं म्हणाले की मुस्लिम लीगचे प्रतिनिधी आलेले नाहीयेत, आपण इतक्या लवकर कामाला सुरुवात करायला नाही पाहिजे, मला असं वाटतं त्यांना आपण एक संधी दिली पाहिजे. ह्याच्यामध्ये बाकी पूर्ण हाऊस म्हणाले की तसं काय नाही, त्यांची मर्जी तर नाही आली, आपण आता काम आपल्याकडे बहुमत आहे, आपण पुढे गेलं पाहिजे. तेव्हा आंबेडकर उभे राहिले आणि आंबेडकर म्हणाले की मी जयकरांच्या मताशी सहमत आहे. आणि आंबेडकरांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा फार महत्वपूर्ण आहे. आंबेडकर असं म्हणतात की आपल्याकडे बहुमत आहे आपण मान्य करू, आपण ते नसतानाही आपण हे ठराव पारित करू शकतो हे पण मान्य करू, परंतु आपण त्यांच्यासाठी थांबलं पाहिजे. आणखी ते म्हणाले यू मे बी लिगली करेक्ट, तुम्ही तांत्रिकदृष्ट्या बरोबर असाल, तुमच्याकडे बहुमत आहे आणि म्हणून तुम्ही त्यांना आपण इथे बहुमताने पारित करू शकतो, बट इज इट वाईज, पण हे शहाणपणाच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आपण थोडी वाट बघितली पाहिजे, ते येतात का आणि त्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे. आणि इथेच आपल्या पूर्ण नवीन राज्यघटनेच्या निर्मितीचे पाया हरवलेला आहे की आपल्याकडे बहुमत असणं म्हणजे लोकशाही नाही आहे, पण आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे आणि तो लोकशाहीचा मतितार्थ आहे. आपल्याकडे बहुमत आहे, आपल्याकडे पाशवी बहुमत आहे, म्हणून आपण जे करू ते बरोबर आहे असं होऊ शकत नाही. आपला विरोधक आला नाही, आपण वाट बघितली पाहिजे, त्याची वाट बघून त्याचे मतं घेतले पाहिजे आणि त्याला समजून सांगून मग आपण एकत्र पुढे जायला पाहिजे. हा जो विचार आहे संविधान सभेमध्ये सुरुवातीपासून सुरू झाला होता आणि तिथून मग तो हे झाला की आपल्याला हे शहाणपणाच आहे, हे बरोबर आहे का भाग वेगळा, हे शहाणपणाच आहे का, आणि ह्या शहाणपणाच आहे का ह्याच्यामधून या संविधान सभेची चर्चा सुरू झाली. पुढचा भाग असा आहे की भारताची फाळणी झाली, मग नंतर त्यांची संविधान सभा बनली, ते सगळे निवडून गेले लोक, तिकडच्या संविधान सभेचा भाग झाला मुस्लिम लीगचे, मग बाकीचे लोक इकडे आले आणि मग संविधान सभेमध्ये मग ड्राफ्टिंग कमिटी मध्ये बाबासाहेबांना घेतलं, त्याच्यानंतर त्यांना चेअरमन केलं. ते स्वतः म्हणतात की मला स्वप्नात तरी माहिती नव्हतं की मला ड्राफ्टिंग कमिटी घेतील आणि ह्याच्या पुढे की मला येथे चेअरमन करतील. मग तो पूर्ण जी प्रक्रिया ती पुढे गेली. या सगळ्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की 26 नोव्हेंबर
49ला आपण ही राज्यघटना जी आहे या देशाला अर्पित केली आणि त्याच्यामधले काही तरतुदी ह्या लगेच त्या दिवशीपासून अंमलात आल्या आणि 26 जानेवारी 1950 पासून हा देश गणतंत्र झाला आणि इथून पूर्ण राज्यघटना अंमलात आली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 26 नोव्हेंबरचा आपण एक घेतो तिथून आपण म्हणतो की आपण आता या 26 नोव्हेंबर पर्यंत या राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये राज्यघटना लिहून त्याचे 3 रीडिंग झाले. त्याच्यावरती प्रत्येक खलबत झाली. जवळजवळ 2,500हून जास्त अमेंडमेंट सजल झाले, जेव्हा चर्चा झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण ही राज्यघटना निर्माण केली. या देशाच्या निर्मितीमध्ये 4 लोकांचं फार मोठं योगदान आहे आणि येणाऱ्या अनेक वर्षापर्यंत ते तुम्हाला विसरता येणार नाही, तुम्ही किती म्हटलं तरी. पहिलं आहे महात्मा गांधींचं, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्याचं सारथ्य केलं आणि आपल्या स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरती आणून. दुसरं आहे सरदार वल्लभभाई पटेलांचं, त्यांनी 550हून अधिक संस्थानिकांना आणि संस्थानांना त्या देशामध्ये एकत्र केलं आणि ह्या सर्वांचा आपला एक देश बनवला. तिसरं आहे जवाहरलाल नेहरूंचं, की ज्यांनी हे राज्यघटना निर्माण झाल्यानंतर आपण लोकशाही मूल्यामधून ही राज्यघटना राबवली गेली पाहिजे आणि ते मूल्य आपण राज्यघटनेचे राबवण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचा अट्टहास केला, प्रयत्न केला आणि या देशाला विज्ञानाची आणि प्रगतीचे नवीन स्वप्न दाखवले पहिल्या काळामध्ये. आणि चौथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ज्यांनी या देशाचा फक्त इतिहास लिहिला नाही तर या देशाचं संविधान लिहून त्यांनी काय केलं असेल तर आपलं स्वातंत्र्य जे भेटलेलं आहे त्या स्वातंत्र्याला कोडिफाय करण्याचं काम केलं, त्या स्वातंत्र्याला संहिताबद्ध करण्याचं काम केलं. आणि ह्या 4 लोकांचं महत्व या देशाच्या पूर्ण जनगणनेमध्ये 1947 पासून 50 पर्यंतचा हा सर्वात मोठाचा भाग. ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट करा तुम्ही, बघा आज तुम्ही आज असता का, कोणाला बाजूला करा तुम्ही, या चौघांपैकी कोणाला बाजूला करा, सांगा चौघांच्या विचारधारा मिळत असतील किंवा न मिळत असतील, परंतु ह्यांचं आपल्याला महत्व आणि मूल्य मान्य करावं लागेल. या राज्यघटनेने काय केलं, या राज्यघटनेने सर्वात पहिल्यांदा असं केलं की आपण पहिले प्रजा होतो, इंग्रजांची होती किंवा राजाची प्रजा होतो, आपल्याला पहिल्यांदा आपण नागरिक केलं. आणि नागरिक भाग असतो की नागरिक हा मालिक असतो आणि मग बाकीचे पब्लिक सर्वंट असतात. मग सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मालकी दिली आणि मालकी देण्याचं काम त्यांनी तुम्हाला करणे ह्या राज्यघटनेने पहिल्यांदा केलं की आपल्याला नागरिक म्हणून एक ओळख दिली. दुसरे भाग झाले की ज्यावेळेस हे संविधान लिहिलं गेलं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं, तोपर्यंत असं कुठेही होत नव्हतं की या देशामध्ये 21 वर्षाहून जास्त वयाचा जो कोणी नागरिक असेल त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असेल, त्याला आपलं सरकार निवडता येईल, त्याला आपलं सरकार निवडता येईल. महिलांना अनेक देशांमध्ये, प्रगत देशांमध्ये मतदानाचा अधिकार नव्हता. युनायटेड नेशन मध्ये रिझोल्युशन्स आहेत की वुमन शुड हॅव इक्वल फ्रँचाइज, अडल्ट फ्रँचाइज. इथे जात नाही, धर्म नाही, तुमचा आर्थिक परिस्थिती नाही, तुमचं लिंगभाव नाही. तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्ही मतदार आहात आणि तुम्ही मतदार आहात म्हणजे तुम्ही या देशाचं सरकार तुम्ही ठरवू शकता. ही खूप मोठं क्रांतिकारक गोष्ट इथे बनलेली आहे. ह्याच्यापूर्वी असं बनत नव्हतं, ह्याच्यापूर्वी असं होत नव्हतं. 1935चा कायदा, 1919चा कायदा ज्याच्यामध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये असं कधी झालेलं नाहीये. म्हणून ही घटना फार क्रांतिकारक आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, नागरिकांना मूलभूत अधिकार दिले. या सगळ्यांमधून आपण एक नवीन स्वप्न केलं की हा देश लोकशाही प्रधान देश राहील आणि हा देश एकत्र ठेवण्यासाठी हा आपल्या राज्यघटनेने प्रयत्न केले. मी का म्हणतो देश एकत्र ठेवण्यासाठी, कारण तुम्हाला उदाहरण देतो. ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झालं. भारताची राज्यघटना 1950 मध्ये अंमलात आली, 26 जानेवारी 1950 मध्ये किंवा 26 नोव्हेंबर 1949 मध्येच आपण ही राज्यघटना देशाला अर्पित केली. पाकिस्तानची राज्यघटना 1956, त्यांना 7 वर्ष लागली राज्यघटना लिहिण्यासाठी, संविधान सभा बनल्यानंतर. 1956 साली अंमलात आली आणि 1902 वर्षामध्येच अयूब खान यांनी तिथे बंड केलं आणि नवीन राज्यघटना आली. त्यानंतर 1962 साली तशीच घटना घडली, 72 साली तसंच झालं. मग जियाउल हकाची राज्यघटना वेगळी, मग परवेज मुशर्रफची राज्यघटना वेगळी. आता जर का तुम्ही पाकिस्तानमध्ये गेलात आणि त्यांना सांगितलं की मला राज्यघटनेची एक प्रत द्या, तर त्यामधील कोणत्या राज्यघटनेची प्रत तुम्हाला पाहिजे? 1956 साली आलेले किंवा मग 2 वर्षांनी याकूब या खानने केलेल्या किंवा अजून त्यांच्या ह्याच्याने. तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये अनेक वेळेस मिलिटरीने राज्य केले आणि आजही पाकिस्तानमध्ये मिलिटरीच्या हस्तक्षेपाशिवाय राज्यकारभार चालू शकत नाही. हा आपला शेजारचा देश पाकिस्तान. अजून थोडं जाऊया की त्याच काळामध्ये श्रीलंकेमध्ये राज्यघटना आली 1948 ला. ती राज्यघटना जी आली ती राज्यघटना पण अनेक वर्ष चालली नाही. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा
1972 साली राज्यघटना बदलली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा बदलली. त्या काळामध्ये तेथे सिव्हिल वॉर नरसंहार झाला, तमिळनाचा प्रश्न आला, आणि आता काल परवा 2 वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये काय झालं त्या सर्वांनी आपण टीव्हीवरती बघितलेलं आहे. बांगलादेश 71 साली स्वतंत्र झाला, त्यांनी राज्यघटनामध्ये 2 वर्षामध्ये तिथे पण बदल झाला आणि मग त्यांनी सांगितलं की सेक्युलर देश नाही, हा इस्लामिक देश आहे. तसंच 3 वेळेस तिथे मिलिटरीने ताबा घेतला आणि मग बांगलादेशची राज्यघटना बदलली. आणि आता काय झाले, पुन्हा बांगलादेशमध्ये शेख हसीना यांना काढून देऊन तिथे ज्या प्रकारे लोकांनी बंड केला तो बघितला. छोटासा इतकुसा देश नेपाळ, त्या नेपाळमध्ये पहिले राजेशाही होती, नंतर लोकशाही आली, पुन्हा राजेशाही आली, मग लोकशाही थोड्या प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 2007 साली, 2000 साली आणि 2015 साली अनेक राज्यघटना बदलल्या. आता पुन्हा नेपाळमध्ये पोरांनी बंड केलं आणि तिथे आता तिकडचा पंतप्रधान हा परागंद झालेला आहे आणि तिथे नवीन एखाद्या व्यक्तीला आपण आता राज्यकारभार चालवण्यासाठी दिलेला आहे. मी सगळं उदाहरण तुम्हाला देतो की सगळ्यात जे देश आहेत ते भारतासोबतच्या, भारतासारख्या समान आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती असणारे आणि समान व्यवस्था असणारे हे देश, हे जे स्वतंत्र झाले त्यांची आज 75 वर्षामध्ये काय दैना झालेली बघा. आणि मग 75 वर्षामध्ये भारतामध्ये सांगा की आजही मी सांगतो की माझ्याकडे 30 राज्यघटना आहे, 106 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. काही घटना दुरुस्त्या गरजेच्या होत्या, काही गरजेच्या नव्हत्या, परंतु आजही त्याच एका राज्यघटनेमधून आम्ही चालतोय आणि हे आमच्या राज्यघटनेचं यश आहे. एक अभ्यासक असा म्हणतो की एखादी राज्यघटना ही जर का 17 वर्ष चालली तर ती यशस्वी झाली असे समजायची. त्याचं कारण असं आहे की लोकांना ते पचनी पडतंय का. म्हणजे आपल्याला अलोपॅथीचं औषध देत असताना डॉक्टर पहिले अर्धी गोळी खाऊन बघा म्हणतो, 3-4 दिवस अर्धी गोळी खाल्ली की म्हणतो मग काम करा, आता 1 गोळी खा. ते झालं म्हणतो आता सकाळ संध्याकाळ तुम्हाला आता हे लागू पडली म्हणतो. ही राज्यघटना म्हणजे पूर्ण एक नवीन व्यवस्था तुम्ही देणार लोकांना, ती त्यांना लागू पडते का, लोक कसे आहेत. मग भारतासारखा देश हा खंडप्राय देश बघा कसा आहे. जर का आपण मंडळचा घेतला तर 3,500 जाती आहेत आपल्याकडे ओबीसीच्याच, बाकीच्या आपण ते काढल्या बाजूला. जगातले सगळे प्रमुख धर्म आपल्याकडे, जगातल्या सगळ्या भाषा आपल्याकडे असतील, सगळ्या भाषाचा सोडा आपण त्याच्यामध्ये त्यांच्या स्क्रिप्टचे भांडण वेगळे, प्रांत वेगळे, लोकांचे आर्थिक स्तर वेगळे, आणि हे सगळं असताना या देशाला एकत्र बांधण्यासाठी एक राज्यघटना बनवायची आपल्याला. आणि 550हून अधिक संस्थानिक आता आपल्याकडे येणार आहे आणि तो त्यांचा सगळा लवाजमा घेऊन आणि त्यांचे सगळे तडतोड करेल, त्यांच्याकडे असणारा जे प्रशासन आहे तसं घेऊन आपल्याकडे येणार आहे, त्यांना सर्वांना आपल्या ह्याच्यामध्ये बसवायचं. हे सगळं करत असताना आपल्याला अशी घटना बनवायची आहे की जी घटना सर्वांना अशी वाटली पाहिजे की ती माझी आहे, ती माझ्यासाठी आहे, ती माझ्यासाठी काम करणारी आहे. लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकननी केलेली आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, परंतु तेवढीच चालणार नाही ना. लोकशाहीची फक्त लोकांना वाटतं की माझ्यासाठी चाललंय एवढं नाही, तर लोकांना वाटतं की हे माझ्यासाठी चाललंय, हे माझ्या उत्थानासाठी चाललंय, हे पण लक्षात यावं. आणि त्याला लक्षात नाही आलं तरी पण त्याच्या उत्थानासाठी लोकशाहीने काम केलं पाहिजे, ही लोकशाहीची व्याख्या असली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्या करतात की सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन रक्तरंजित क्रांतीविना ज्या व्यवस्थेमधून बनते त्याला मी लोकशाही म्हणतो. म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनिक डेमोक्रेसी, लोकांनी लोकांसाठी चालणं पाहिजे असं नसलं पाहिजे, तर त्या लोकशाहीला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा जेव्हा घटना निर्मितीचे, जेव्हा संविधान सभेची निवडणुका होणार होत्या त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आपल्याला नवीन राज्यघटनेची गरज काय आहे, आपल्याला नवीन राज्यघटनेची गरज काय आहे. का असं म्हणतात ते म्हणतात 1935चा कायदा आताच आलेला आहे, त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य यांचे अधिकार व्यवस्थित लिहिलेले आहेत, म्हणून आपण आता नवीन कायदे काय करायचं. परंतु पुढे असे म्हणतात, परंतु जर का आपल्याला या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक बदलाव आणायचा असेल तर निश्चितच एका नवीन राज्यघटनेची गरज आहे. आणि इथेच आपल्याला नेहरूंनी प्रस्तावित केलेल्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं महत्व कळतं आणि तेच बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दृष्टिकोनातून आणि संविधान सभेने कोणत्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी केलेल्या आहेत याचं कळतं. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक हे शब्द येण्यासाठी किती वाद झाला. असं सांगण्यात आलं की आपण देवाच्या नावाने शपथ घेऊया, असं सांगण्यात आलं की आपण निर्मात्याच्या नावाने शपथ घेऊया, पण असं न करता आपण सांगितलं की आपण भारताचे लोक भारताला समर्पित करतोय आणि लोक, भारताचे लोक हे केंद्रबिंदू ठेवूया.
हा मुद्दा फक्त हा प्रिएम्बल हा डिस्कस करण्यासाठी अनेक दिवसाच्या चर्चेमध्ये गेलेले आणि म्हणून व्यक्ती हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. एक गोष्ट सांगतो की जेव्हा भारताची राज्यघटना निर्माण करण्यात आली त्यावेळेस अनेक पर्याय राज्यघटनेचे प्रारूप देण्यात आले. एम एन रॉय यांनी त्यांच्या रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने दिलं होतं. एक सर्वनारायण अग्रवाल यांनी गांधी कॉन्स्टिट्यूशनची प्रत दिली होती. जयप्रकाश नारायण यांनी प्रस्तावित केलेले एक सोशलिस्ट पार्टीचे एक प्रत आली होती. बाबासाहेब आंबेडकरांची ऑल इंडिया चिल्ड्रन्स फेडरेशनच्या माध्यमातून एक प्रत संविधान सभेला गेली होती. अनेक लोकांनी आपलं कसं असलं पाहिजे राज्यघटना ह्याची चर्चा केलेली होती. आणि एम एन रॉय असू द्या किंवा गांधीवादी असू द्या याच्यामध्ये होतं की खेड हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. सत्तेचं जे विभाजन आहे ते खेड्यापासून वरती झालं पाहिजे. म्हणजे खेड्याने ठरवायचं, खेड्याने आपले प्रतिनिधी निवडायचे आणि असे निवडून करत सेंटरमध्ये गेले पाहिजे. अशा प्रकारे एक व्यवस्था असली पाहिजे अशी गांधीवादी विचारसरणीचा असणारी राज्यघटना होती. संविधान सभेमध्ये असं म्हणण्यात आलं की आपण खेड विलेज हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आपण व्यक्ती हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे. या राज्यघटनेचा विचार हा व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवून झाला पाहिजे. गाव संस्था म्हणून गाव किंवा संस्था किंवा कोणती इन्स्टिट्यूशन म्हणून करता कामा नये. आता ही जी राज्यघटना अंमलात आली 1950 ला, 51 ला पहिली घटना दुरुस्ती झाली आणि 52 ला पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. म्हणून जे लोक संविधान सभेमध्ये होते तेच लोक त्यावेळेस प्रोव्हिजनल पार्लमेंटमध्ये पण होते आणि त्यांनी घटना दुरुस्ती केली. घटना दुरुस्ती काय होती तर इथून पहिल्यांदा सुरू झालं की पार्लमेंट आणखीन न्यायपालिका ह्यांच्यामध्ये हा कायद्याचा अर्थ संविधानाचा अर्थ कसा लावावा ह्याच्याबद्दलचा वाद सुरू झाला. आणि न्यायपालिका असं म्हणत होते की आम्ही अर्थ कसा लावणार तर आम्ही असा अर्थ लावणार की जसं कागदावरती लिहिलं आहे तेवढंच आम्ही वाचणार आणि तेवढाच अर्थ लावणार. त्याला लिटरल इंटरप्रिटेशन म्हणतात. संविधान सभेमध्ये असं म्हणजे कसं करता येणार नाही. झालं असं होतं की मद्रास प्रांतामध्ये आणि तुम्हाला असं माहिती की तिकडे जस्टिस पार्टीचा जो पेरियारांमुळे जो सगळा प्रभाव झाला आणि आरक्षणाचा आणि खालच्या जातींना पण आरक्षण दिलं पाहिजे असा तो सगळा जो आंदोलन सुरू झालं त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात पहिल्यांदा खालच्या जातीचं राजकीय आंदोलन कुठे उभं राहिलं असेल तर ते मद्रास प्रांतामध्ये. मद्रास प्रांतामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गांसाठी इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या कॉलेजेसमध्ये आरक्षण करण्यात आलं. जेव्हा आरक्षण देण्यात आलं त्याच्यामध्ये त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये चंपकम दोराराजन नावाच्या मुलीला इथे दाखला भेटला नाही आणि तिने सांगितलं की तुम्ही जातीच्या आधारावरती भेदभाव करताय आणि म्हणून हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत आलं. सुप्रीम कोर्टामध्ये सरकारचं असं म्हणणं होतं आणि सरकारने असं सांगितलं की जातीच्या आधारावरती हा भेदभाव नाही आहे. तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ह्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की सरकार हे मागास वर्गाच्या विकासासाठी विशेष तरतुदी करू शकेल. सुप्रीम कोर्ट म्हणाला असं म्हणलं जरी असेल तरी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे अंमलात आणता येणार नाही. अंमलात येतात फक्त मूलभूत अधिकार आणि म्हणून तुम्हाला तसं करता येणार. यावेळेस संविधान सभे पार्लमेंटची चर्चा झाली त्यात आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की मला अपेक्षा अशी नव्हती की जे सुप्रीम कोर्ट आहे हे आम्ही ज्या उद्देशाने हे संविधान बनवलंय त्या उद्देशाला न बघता स्वतःच्या मर्जीने अशा प्रकारे अर्थ लावतील आणि म्हणून अनुच्छेद 15(4) आणण्यात आला आणि जर का अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मागास वर्गासाठी विशेष तरतुदी केल्या तर ते समतेच्या तत्वाच्या विरोधात जाणार नाही अशी तरतूद करण्यात आली. पण हा झाला एक भाग. दुसरा महत्वपूर्ण भाग जो नवीन बदलाचा आला तो असा झाला की महात्मा गांधींचं जे नेतृत्व देशामध्ये उभं राहिलं ते नेतृत्व ह्याच्यासाठी उभं राहिलं की गांधींनी या देशामध्ये सामान्य लोकांना सांगितलं की हे देश जे स्वतंत्र होईल त्याच्यामध्ये तुम्हाला या देशामध्ये अधिकार राहणार. गांधी येण्यापूर्वी काँग्रेस ही एलिट लॉयर्स क्लब म्हणजे उच्चभ्रू वकिलांचा एक मेळावा असं होतं. गांधींनी सर्वात पहिल्यांदा कष्टकरी सामान्य लोकांना या राष्ट्रीय आंदोलनात आणलं. मग शेतकऱ्याला जेव्हा येते शेतकऱ्याला काय सांगायचं तो म्हणजे मी येऊन काय होईल तर त्याला सांगायचं की ठीक आहे तू ज्या जमिनी कसतोय ना या जमीन तुझ्या नावावरती होती आपण जमीनदारी नष्ट करू. या शेतकऱ्याला सांगते की तुझे पण अच्छे दिन येतील आणि म्हणून राष्ट्रीय आंदोलनामध्ये सर्वात मोठा भाग हा भूमी सुधाराच्या आश्वासनाचा होता. जेव्हा सरकारे आली 50 नंतर त्यावेळेस अनेक राज्यांनी भूमी सुधारचे कार्यक्रम हातात घेतले आणि जेव्हा भूमी सुधारचा कार्यक्रम हातात घेतला तेव्हा जमीनदार जे होते ते कोर्टामध्ये गेल्यानंतर म्हणाले की आमचा राईट टू प्रॉपर्टी
आम्हाला प्रॉपर्टीचा अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार आहे आणि तो काढण्यात येऊ नये. कोर्टाने सांगितले की नाही, काढता येणार नाही. आणि इथून मग वाद सुरू झाला, घटना दुरुस्त्या व्हायला सुरुवात झाली आणि घटना दुरुस्त्या होऊन कोर्टाचे निर्णय उलटे करण्यास सुरू झाले. वाद काय होता, साध्या भाषेत सांगायचा की हे जे संविधान आहे, या संविधानाचा कस्टोडियन कोण आहे, कोणाच्या ताब्यामध्ये. आणि नेहरूंचं असं म्हणणं होतं, नेहरू असे स्पष्टपणे म्हणायचे की आपण संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे आणि संसदीय लोकशाही जी इंग्लंडकडून स्वीकारलेली संसदीय लोकशाही आहे त्याच्यामध्ये पार्लमेंट, संसद ही सार्वभौम असते आणि म्हणून आम्ही जे ठरवू ते तुम्हाला मान्य करावं लागेल. सर्वोच्च न्यायालय असं म्हणायचं की आपण संसदीय लोकशाही जरी स्वीकारली असेल तरी आपण लिखित संविधान स्वीकारलेलं आहे आणि म्हणून अमेरिकेमध्ये लिखित संविधान आहे आणि अमेरिकेमध्ये लिखित संविधानामध्ये असं सांगितलेलं आहे की सरकार कोणताही वाद, कोणताही कायदा जर का काँग्रेसने, सिनेटने केला असेल तर त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार हा फक्त सुप्रीम कोर्टाला आहे. म्हणून आम्ही जो अर्थ लावू तो खरा आहे. हा वाद होत नेहरूंच्या काळामध्ये झाला, त्याच्यानंतर इंदिराबाईंच्या काळामध्ये झाला आणि होऊन मग नंतर 1973 ला निर्णय केशवानंद भारतीमध्ये यांना सांगितलं की पार्लमेंटला राज्य घटनेमध्ये घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, मूलभूत अधिकाराच्या प्रकरणामध्ये पण घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, परंतु या घटनेचा मूलभूत ढाचा बदलता येणार नाही. या राज्य घटनेचा मूलभूत ढाचा बदलता येणार नाही. हा निवाडा परतून लावण्यासाठी इंदिराबाईंनी पुन्हा एकदा नवीन बेंच बसवण्याचा प्रयत्न केला. नानी पालकीवारांनी एक दिवस पूर्ण आर्ग्युमेंट केल्यानंतर ते बेंच डिझॉल्व्ह झालं. म्हणून केशवानंद भारती असं म्हणतो की पार्लमेंटला संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, परंतु संविधानाचा मूलभूत ढाचा बदलता येणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे की मूलभूत ढाचा म्हणजे नेमकं काय. सुप्रीम कोर्ट म्हणाले ते आम्ही वेळोवेळी सांगू. मूलभूत ढाच्याची तरतूद नाही, हे मूल्य आहे. मग आता पण काय काय मूल्य सांगितले की धर्मनिरपेक्षता ही मूलभूत ढाचा आहे भारतात राज्यघटनेचा, समता ही मूलभूत ढाचा आहे, संघ राज्य फेडरलिझम हा मूलभूत ढाच्याचा भाग आहे, रूल ऑफ लॉ कायद्याचा राज्य हा मूलभूत ढाच्याचा भाग आहे, न्यायालयीन पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू हा मूलभूत ढाच्याचा भाग आहे, ज्युडिशियल इंडिपेंडन्स न्यायालयाचं स्वातंत्र्य हा मूलभूत ढाच्याचा भाग. कोणतीही घटना दुरुस्ती करून जर का तुम्ही ह्या तरतुदी बदलणार असाल तर त्या तरतुदी ह्या घटनाबाह्य आहेत. हा वाद काय झाला सुरू द्या, परंतु याच्यामधून झालं असं की ह्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेचे काही गोष्टी अशा तर बदलता येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये तर्क थोडा समजून घ्या. तर्क असा आहे की ज्यावेळेस संविधान सभा बसली होती ना, नेहरू, आंबेडकर, पटेल वगैरे, ती संविधान सभा सार्वभौम होती. त्यांना हा अधिकार होता ठरवण्याचा की काय बरोबर आणि काय चुकीचं. समजा त्यांनी असंच ठरवलं असतं की आपण संसदीय लोकशाहीच्या ऐवजी राष्ट्रपतीच्या लोकशाही आपण स्वीकारावं, तर तसं झालं असतं. आपण संघराज्य स्वीकारण्याच्या ऐवजी आपण युनियन स्टेट्स करू, तसं झालं असतं. म्हणजे आपण अमेरिकेच्या मार्गावर जाऊ, आपण ऑस्ट्रेलियाच्या मार्गावर जाऊ, त्यांनी असं ठरवलं असतं, तसंच झालं असतं. त्याला कोणीही चॅलेंज केलं नसतं, कारण की ते सार्वभौम होते, त्यांना जे वाटेल ते करू शकत होते. एकदा राज्यघटना अंमलात आल्यानंतर त्या राज्यघटनेने संसद बनवली आणि त्या संसदेला संविधानामध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार दिला. प्रश्न असा येतो की ज्याला दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे ज्यांनी अधिकार दिलाय त्याचे पूर्ण ढाचाच बदलावा का. आणि ते म्हणाले तुम्हाला तो अधिकार नाही, कारण की तुमचा अधिकार हा डिराईव्ह आहे. तुम्ही ह्या राज्यघटनेमधून तो अधिकार घेतलेला आहे आणि म्हणून तुम्ही ज्या राज्यघटनेमधून तो अधिकार घेतलेला आहे तो अधिकार तुम्हाला ती राज्यघटना उद्ध्वस्त करण्यासाठी वापरता येणार नाही. म्हणून हा निवाडा तसा आपल्या पूर्ण येणाऱ्या काळामध्ये फार महत्वाचा निवाडा ठरला. बाकीची काही घटना ज्या राज्यघटनेबद्दलच्या आहेत की आपण आपलं स्वातंत्र्य हरवलं होतं का, तर निश्चितच एमर्जन्सीच्या काळामध्ये जेव्हा इंदिराबाई त्यांच्या निवडणूक हारल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी इमर्जन्सी लावली, नॅशनल इमर्जन्सी लावली आणि नॅशनल इमर्जन्सी लावून आपल्या सगळ्या विरोधकांना आतमध्ये टाकलं. त्याच तर नाही तर त्यांनी महत्वपूर्ण 3 ते 4 घटना दुरुस्त्या केल्या. एक 39वी घटना दुरुस्ती अशी होती की पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती यांची निवडणूक कोणत्याच न्यायालयापुढे तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही.
39वी घटना दुरुस्ती काय म्हणते की पंतप्रधान, आता एकटा पद आपल्याला कायदा बनवता येत नाही, पण राष्ट्रपती उपराष्ट्रपती बाकीचे दोन सोबत घेतले, ह्यांची निवडणूक कोणत्याच न्यायालयामध्ये तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही. का? कारण की अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी ज्या रायबरेलीमध्ये निवडून आल्या होत्या त्यांची निवडणूक रद्द ठरवली, म्हणून त्या सुप्रीम कोर्टामध्ये अपिलात गेले. त्यांना स्टे भेटला की त्यांनी लगेच एमर्जन्सी लावली. एमर्जन्सी लावल्यानंतर त्यांनी घटना दुरुस्ती केली आणि त्यांनी सांगितलं की आता ह्या कोर्टाच्या निर्णयाला काही अर्थ राहणार नाही, कारण की तुम्हाला कोणत्याच कोर्टामध्ये आता मी जर पंतप्रधान असेल तर माझी निवडणूक तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही. परंतु तो पूर्ण एमर्जन्सीचा कालखंड गेला. त्याच्यानंतर हे मॅटर कोर्टापुढे आलं आणि इंदिरा नेहरू गांधी विरुद्ध राजनारायण ह्या खटल्यामध्ये असं सांगितलं की रूल ऑफ लॉ हे कायद्याचं राज्य हे मूलभूत ढाचा आहे राज्यघटनेचा, आणि अशी घटना दुरुस्ती ही रूल ऑफ लॉच्या विरोधात आहे, म्हणून 39वी घटना दुरुस्ती ही बाद ठरते, अनकॉन्स्टिट्युशनल ठरते. परंतु सांगण्याचा मुद्दा असा की असे झाले 42वी घटना दुरुस्ती केली आणि 42व्या घटना दुरुस्तीमध्ये त्या दुरुस्तीमध्ये एकूण 60 कलम होते. म्हणजे काय काय राज्यघटनेमध्ये टोटल कलम तेवढे नसतील तेवढे ह्या 42व्या राज्यघटनेमध्ये होते. त्याच्यामध्ये पूर्ण राज्यघटना बदलण्यासाठीच्या बऱ्याचशा तरतुदी होत्या. नंतर पण इलेक्शन आलं, जनता पार्टी आली, जनता पार्टीने 44वी राज्यघटना आणली आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या त्याच्यामधून काढून टाकल्या आणि पुन्हा राज्यघटना प्रस्थापित झाली. याच्यामधून मग 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आली. नंतर पुढे त्याच्यामध्ये पंचायत राज आपण आणला, पंचायत राजाचे अधिकार दिले, परत आपण माहितीचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये टाकला आणि मग नंतर महत्वपूर्ण घटना दुरुस्ती कोणती झाली असेल तर जीएसटी, आपण टॅक्सिंगचे सगळे हे बदलले आणि जीएसटीच्या माध्यमातून आपण नवीन टॅक्सिंग स्कीम वन नेशन वन टॅक्स याच्यामधून आणण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत जवळजवळ 106 घटना दुरुस्ती झाल्यात. एक आहे 370 बदलची आहे, ते पण आपण मान्य केले की 106 घटना दुरुस्त्या आपण केलेल्या आहेत. आणि 106 घटना दुरुस्त्या करूनही अजूनही हा देश एक संघ आहे. अजूनही या देशामध्ये दर 5 वर्षाला इलेक्शन होतात आणि अजूनही आपण आपले राष्ट्रपती, आपले पंतप्रधान, आपले मुख्यमंत्री, आपले उपराष्ट्रपती आपण स्वतः निवडतो. आता मित्रांनो सगळं तुम्हाला सांगून झालं लोकशाही आपल्या राज्यघटनेबद्दलच. आता थोडस आपण इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. दर 5 वर्षाला इलेक्शन होतात. म्हणजे पहिले इलेक्शन जेव्हा 52 ला झालं त्यावेळेस जगामध्ये पण अचंबा होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मतदानाला पडलेत, कारण की सर्वांना मतदानाचा अधिकार दिला ना. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक मतदानाला पडलेले आहेत आणि एवढी मोठी लोकशाही राबवली जाते, हे जगामध्ये फार आश्चर्य होतं. भारत ही सर्वात मोठी लोकशाही काय, कारण की सर्वात मोठ्या प्रमाणात लोक मतदान करायला बाहेर येतात. परंतु भारत ही सर्वात मोठी लोकशाही, मोठ्या प्रमाणात लोक मतदानाला बाहेर येतात किंवा दर 5 वर्षाला मतदान होतं आणि दर 5 वर्षाला आपण आपले सरकार निवडतो, त्याच्यावरती फक्त समाधान म्हणून चालणार आहे का? ह्या 2-5 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकशाहीचं होतं काय ह्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारले पाहिजे. म्हणजे असं आहे का की ह्या देशातील नागरिक हा फक्त मतदानाच्या दिवशीच सार्वभौम असतो, एकदा मतदान टाकलं की त्याच्या हातामध्ये काहीच राहत नाही आणि मग तो त्याला जे पाहिजे जसं निवडून येणारे लोक त्याला वागवतात. बरं हे आत्ताच्या एका सरकारबद्दल बोलत नाही आपण, मागच्या सगळ्या सरकारबद्दल हा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे संजय गांधी जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी बुलडोझरनी किंवा त्यावेळेस झुग्गी झोपडी दिल्ली मधली त्यांनी उद्ध्वस्त केली होती. आताही बुलडोझरनी न्याय करण्याचा प्रकार आताचे राज्यकर्ते करतात. संजय गांधी जेव्हा होता त्यावेळेस त्यांनी मुस्लिम समाजा लोकांचं आपण आता फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन जबरदस्ती करावे अशा प्रकारे म्हणतो. आताही आपण कोणातरी टार्गेट करण्याचं काम करतो. त्यावेळेस लोकशाही घातक होते, लोकशाहीच्या माध्यमातून निवडून येणारे लोक ते लोकशाहीला चॅलेंज करत होते. आताही तो दिसतो. म्हणजे नरहर कुरुंदकरांचं एक व्याख्यान चांगलं आहे. ते म्हणतात की जेव्हा एमर्जन्सी लागली होती जेव्हा मी व्याख्यानाला जायचो, तर व्याख्यानाला जात असताना कुरुंदकरांनी सांगितलेला तो किस्सा आहे की त्यावेळेस लोक म्हणायचे की तुम्ही राजकीय बोलायचं नाही काय. ठीक आहे, मी राजकीय बोलतो. मग तुमचा विषय काय, पोलिसांना पहिले विषय द्यावा लागायचा, तुमचा विषय काय, तो म्हणे इसाप नीती. इसाप नीतीवरती बोलणं हा बालकथा आहेत म्हणे. कुरुंदकरांचं म्हणणंच असं आहे की मुळातच या इसाप नीतीच्या कोणत्याच कथा किंवा पंचेचाळीस कथा ह्या बालकथा नाही आहेत. त्याच्यामध्ये बोध आहे, त्याच्यामध्ये राजकारण आहे, त्याच्यामध्ये एक संदर्भ आहे, ते मोठ्यांसाठीच. आणि मग नंतर तिथे गेलं की व्याख्यान चालू करायचं. व्याख्यान चालू करत असताना सांगायचं की एक असा पक्षाचा थवा असतो
आणि पक्ष्यांचा थवा असतो, तिथे एका रानामध्ये पडलेला असतो, तिथे एक पारधी येतो तिथे जाळ्या टाकतो आणि त्या पक्ष्यांना अडकून टाकतो. त्या पक्ष्यांना अडकून टाकलं, त्या पक्ष्यांना तो आता पारधी काबीज करून घेऊन जाण्यासाठी जवळ येत राहतो. तेव्हा वारं सुटतं आणि वारं सुटल्यानंतर काहीतरी त्या पारध्याच्या डोळ्यामध्ये जातं आणि त्याच्या डोळ्यामध्ये रक्त यायला लागतं. त्याला रक्त यायला लागतं. ते बघून बाकीचे जे पक्षी आहेत जे जाळ्यामध्ये अडकलेत ते म्हणतात की अरे बापरे, ते पक्षी तो आता पारधी रडायला लागले, तो पारधी जो आहे रडतोय, किती त्याचे हाल झालेत, आम्हाला त्याचे हाल बघवत नाहीत. त्याच्यामध्ये एक वयस्कर पक्षी असतो, तो म्हणतोय बघा तो पारधी रडतोय, ह्याच्यासाठी तुम्ही आशू ढळू नका. हे लक्षात घ्या की तो नाहीतरी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला घेऊन जाणार आहे, तुम्हाला कापून खाणार आहे. म्हणून तुम्ही पहिले तुमच्या मुक्तीचा विचार करा. तो जो पारधी रडतोय, आपल्यावरती हल्ला करतोय, ह्याच्याबद्दल तुम्ही हळू होऊ नका. आता या पूर्ण याच्यामध्ये पक्षी कोण आहे, तो वयस्कर व्यक्ती कोण आहे आणि हा संदेश देणारा कोण आहे, हे सांगण्यासाठी वेगळं श्रोत्यांना सांगण्याची गरज नाही. कारण की जयप्रकाश नारायणच्या पूर्ण अगुवाईमध्ये हे पूर्ण आंदोलन चालू होतं. ते म्हणायचे की आम्ही अशा प्रकारे बोलायचो आणि हे सगळं सांगायचं. म्हणजे एक गोष्ट अशी होती की तुम्हाला स्पष्ट बोलता यायचं नाही, कारण की एमर्जन्सी लागली होती आणि ते मूलभूत अधिकारांची गळचेपी झाली होती. माझा प्रश्न असा आहे की आज तरी आपण मोकळेपणे बोलू शकतो का? आज तरी आपण मोकळेपणे बोलू शकतो का? ज्या गोष्टी आपण 20 वर्षापूर्वी मोकळेपणे बोलायचो किंवा त्याच्यापूर्वी आपण मोकळेपणे बोलायचो, त्या गोष्टी आता मोकळेपणे बोलता येतात का? की आपल्याला असं वाटतं कोणाच्या भावना दुखवतील का? आपल्याला असं वाटतं की ते राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात जाणार आहे. आता आपण असं म्हटलं की जे काश्मीरमध्ये झालं ते त्या लोकांसोबत बरोबर झालं नाही, असं बोलण्याची हिंमत आपण व्यासपीठावरतून करू शकतो का? असं करू शकत नाही, कारण की तुम्हाला जे जो ठरवलं जाईल तो राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात आहे असं म्हणून. तुम्ही असं म्हटलं की ज्या प्रकारे आता लोकांची गळचेपी चालू आहे ती बरोबर नाही, तर तुमच्यावरती बूट फेकला जाईल. म्हणून मुळात लोकशाही ही कशी जिवंत राहते, तर फक्त संस्था काही इन्स्टिट्यूशन मधून लोक निवडून जाणं, पंतप्रधान निवडून जाणं किंवा आपण काय म्हणतो चीफ जस्टिस बनवणं किंवा जजेस निवडून देणं किंवा हा बा करणं, ह्याच्यामध्ये लोकशाही जिवंत राहत नाही. लोकशाही जिवंत राहते या देशातील नागरिकांना त्याचे मूलभूत अधिकार बाधित आहेत असं वाटलं तर. आणि म्हणून लोकशाहीचे काही चोखताळे आहेत आणि त्याच्याबद्दल आपण थोडस विचार केले पाहिजे की आपण ज्या डेमोक्रेसी बद्दल बोलतो ती इलेक्ट्रॉनिक डेमोक्रेसी आहे, निवडणुकीमध्ये नाही, त्याच्याबद्दल आपण खूप कौतुक करतो आणि ते केले पाहिजे. परंतु दुसरी एक आहे लिबरल डेमोक्रेसी, उदारमतवादी डेमोक्रेसी. आपल्याला विचारायचं करायचं की आपण अजूनही लिबरल डेमोक्रेट आहोत का? आपण उदारमतवादी आहोत का? आपल्याला सर्वांचे मत सहन करणं हे जमतं का? की आपण असहिष्णू झालो, हे चालणार नाही. म्हणजे मनाचे श्लोक नावाचा एक चित्रपट निघालाय आणि ते आम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही आता ते टायटल बदला, कारण की आम्हाला आवडत नाही ना, ते आम्हाला पटत नाही. म्हणून आपण लिबरल डेमोक्रेसी कशी आहोत? आपण पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी कशी आहोत? आपण सर्वसमावेशक आहोत? आपण सर्वांचा समावेश करून घेतो का? हे उत्तर असं देऊ नका की सर्वांना हे खुलं आहे, ज्यांनी त्यांनी यावं त्यांनी करावं. माझा प्रश्न असा आहे की मागच्या निवडणुकीमध्ये किती राजकीय पक्षांनी अल्पसंख्याक लोकांना त्यांच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिलेलं आहे तिकीट वाटपामध्ये? हे सर्वसमावेशकाचं लक्षण असलं पाहिजे ना. आपण सत्तेमध्ये किती लोकांना घेतोय त्यांचं प्रतिनिधित्व, म्हणजे मला जर तर वाटलं पाहिजे की हे सरकार माझं आहे, हे राज्य माझं आहे, हा देश माझा आहे, संविधान माझं आहे. आणि म्हणून लोकशाही सर्वसमावेशक असणं गरजेची आहे, ही डेलिब्रेटिव्ह असणं गरजेची आहे. म्हणजे कसं की विचार विनिमयाअंती तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. असं होणं की निर्णय पहिले होतो आणि बाकीच्यावर फक्त बाका वाजवावे. विचारांती निर्णय व्हायला पाहिजे. परवा कार्यक्रम होता पुण्यामध्ये, शरद पवार सांगत होत्या असंच संविधानाबद्दल होतं. ते असं म्हणाले की नवीन पार्लमेंट बनलं तर त्याचा कुठे आम्हाला थांगपत्ता नाही, आम्हाला काय सांगितलं नाही. त्या पार्लमेंटमध्ये तिथे स्थापना झाली तेही आम्हाला सांगण्यात आलं नाही. म्हणजे ज्येष्ठ नेते जर असं म्हणत असले की आपण लोकांना विश्वासात न घेता असं चाललेलं आहे, विचारा अंती डेलिब्रेटिव्ह आपण चर्चा केली पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांचा तो मुद्दा म्हणून सांगितला की बाबासाहेब म्हणाले की आपल्याकडे बहुसंख्य बहुमत आहे, हा भाग वेगळा.
आणि आपल्याकडे कोरम बनतंय हा भाग वेगळा, परंतु तो एक तांत्रिक मुद्दा झाला. हे शहाणपणाच आहे का की आपण आपल्या विरोधकांची चर्चा न करता आपण निर्णय घेतो. आणि म्हणून आता हा लक्षात घ्या की आपण लोकशाहीचे करत असताना, लोकशाहीची व्याख्या करत असताना, ही लोकशाही डेलिबरेटिव्ह आहे का? तुम्ही चर्चा करता का, विचार विनिमय करता का, आणि ती समतानिष्ठित आहे का? ह्या मूल्यांवरती आपल्याला लोकशाही घेतली पाहिजे, बोललं पाहिजे. एक लक्षात घ्या, एमर्जन्सी जी आहे ना लागली होती ती पण संविधानिक होती, कारण की संविधानाच्या तरतुदीनुसार एमर्जन्सी लागली होती. म्हणून गोष्ट संविधानिक आहे हे म्हणणं वेगळं आणि ती लोकशाहीला धरून आहे हे म्हणणं वेगळं. आपण संविधानात धरून आहे हे म्हणत असाल तर बरोबर आहे की माझ्याकडे कोरम आहे, माझ्याकडे हाऊस आहे, मी ठरवतो, माझ्याकडे बहुमत मी ठरवतो. जे इंदिरा गांधींनी केलं, जे आताही होत आहे की आम्ही बहुमत ठरवणार. आणि दुसरा भाग असा आहे की आपल्याला हा जो देश, ज्याची व्याख्या केली होती की अनेक भाषा आहेत, अनेक प्रांत आहेत, अनेक विचारधारा आहेत, अनेक जाती आणि अनेक धर्माचे लोक आहेत, त्या सर्वांना एक घेऊन जायचं असेल तर तुम्हाला त्या सर्वांना हा देश आपला आहे याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून लोकशाही धोक्यामध्ये कधी येते माहितीये का? मी पुन्हा तुम्हाला मुद्दा काय सांगितला की एमर्जन्सी पण संविधानिक आहे, मग संविधान धोक्यामध्ये येतं असं नाही, लोकशाही धोक्यामध्ये लक्षात घ्या. लोकशाही धोक्यामध्ये केव्हा येते माहितीये का? ज्या वेळेस एक्झिक्युटिव्ह हा सर्वश्रेष्ठ बनतो तो लोकशाही धोक्यामध्ये येते. कारण की आपण संसदीय लोकशाही स्वीकारलेली आहे. संसदीय लोकशाहीमध्ये असं आहे की जो एक्झिक्युटिव्ह तो पंतप्रधान आहे त्यांनी लोकसभेला उत्तर दिलं पाहिजे आणि लोकसभा म्हणेल तसं वागलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस एक्झिक्युटिव्ह हा सर्वोच्च नेता, सुप्रीम लीडर बनतो, तो म्हणेल त्या प्रकारे कायदे बनवले जातात, तो म्हणेल त्या प्रकारे होतं, त्यावेळेस लोकशाही धोक्यामध्ये येते. कारण की लक्षात घ्या, लोकशाहीचं लक्षण आहे हे सामूहिक शहाणपणामधून लोकशाही जन्माला आलेली. एका व्यक्तीमध्ये सगळं शहाणपणे याच्यामध्ये नसते, पण ज्यावेळेस आपल्याला वाटतं की मला सगळं कळतं आणि बाकीच्यांना कळत नाही, त्यावेळेस लोकशाही मरते. आणि दुसरा एक भाग आहे की जर का तुम्ही लोकांना ट्रायल विना, म्हणजे कोर्ट कचेरी विना अनेक वर्ष जर का तुम्ही जेलमध्ये डांबून ठेवत असाल तर लोकशाही धोक्यामध्ये येते. आणि म्हणून आपण दर 5 वर्षांनी निवडणुका करतोय म्हणजे लोकशाही जिवंत आहे का, अशाही गोष्टी आपल्याकडे होत आहेत, याही गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. लोकशाहीची काही मूलभूत आधारस्तंभ आहेत त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण सगळीकडे बसतो की कोणची एक डेमोक्रेसी की आपण मुख्य जे राष्ट्राध्यक्ष आहेत, पंतप्रधान आहेत, ते लोक निवडतात आणि कोणी बाहेरचा निवडून देत नाही. किंवा मग तिथे विरोधक आहेत आणि विरोधक आवाज उठवतात, हे लोकशाहीचे लक्षण आहेत. त्यांच्यामध्ये लोकांना आपला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणतेही मिलिटरी रूल किंवा बाकीचे एखादी वसाहती हे त्याच्यामध्ये तुम्हाला हस्तक्षेप करत नाही. तुम्हाला सिव्हिल लिबर्टीज आहेत, नागरिक स्वातंत्र्य आहे. आणखीन कोर्ट आणि निवडून देणारे लोक दरवर्षी तुमच्यावरती चेक करतात. ह्या जर गोष्टी असल्या तर लोकशाही जिवंत राहते. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही बद्दलच्या काही व्याख्या दिल्या त्या मी ते मुद्दा मांडतोय, कारण की मुळातच जर का आपण 75 वर्षाचा अभ्यास म्हणला राज्यघटनेचा, तर तो राज्यघटनेचा अभ्यास हा संस्थांचा नाहीये. म्हणजे सुप्रीम कोर्ट कसं केलं, पार्लमेंट काय केलं, आणखीन पंतप्रधान काय केलं, हा मुळातच लोकशाहीचा अभ्यास आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतात की डेमोक्रेसी इज नॉट merely a form of government, it is primarily made of associate living of conjoined committed experience. तुमचा फक्त सरकारचा स्वरूप नाही तर तो आमचा जीवन पद्धती असली पाहिजे. लोक एकत्र केव्हा राहतात समाज म्हणून? ते एकत्र बसले म्हणून एकत्र राहत नाहीत, ते दूर असले तरी पण एकत्र असतात जर का त्यांचे मूल्य व्यवस्था, जर का त्यांचं सुख दुःख हे एक असेल तर. जर का त्यांचं सुख दुःख एक नसेल तर ते एकत्र राहत नाही. आणि म्हणून बंधुतेबद्दल बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठा एक भाग होता आणि ते म्हणतात की आपल्या देशामध्ये जर का कोणती गोष्ट नसेल तर ती बंधुता नाही आहे आणि बंधुता प्रस्थापित होणं गरजेचं आहे. आणि लोकशाही सरकार निर्माण करायचं असेल तर तुम्हाला लोकशाही समाज असणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे लोकशाही समाज नाही. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी 3-4 गोष्टी महत्वपूर्ण राज्यघटनेबद्दल सांगितल्या होत्या, त्यावेळी ते नमूद करतो आणि मग पुढच्या मुद्द्याकडे जातो. 25 नोव्हेंबर 1949 ला जे बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण झालं, शेवटचं भाषण याच्यासाठी की
तोपर्यंत त्या दिवशी घटना पूर्ण सर्वांची सही करायची, दुसऱ्या दिवशी आपण अर्पित करणार होतो. आणि मग इथे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सर्वांनी स्तुतीसुमन केले की ह्यांच्यामुळे सगळं झाले. त्यावेळेस ते उठले आणि त्यांनी सांगितलं 2-4 गोष्टी ज्यांनी त्या इशारा दिला होता, तो इशारा महत्वाचा आहे आणि तो मी ते मानतो. बाबासाहेब असं म्हणतात की आज आपण एका विरोधाभासी जीवनामध्ये उद्यापासून जाणार आहोत. वी आर गोइंग टू एंटर अ लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. काय तो विरोधाभास? एकीकडे राजकीय समता राहील, एक व्यक्ती एक मत आणि एका मताला एक मूल्य. परंतु दुसरीकडे आपल्याकडे सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे. प्रत्येक व्यक्तीचं मूल्य एक नाही, प्रत्येक व्यक्तीचं मूल्य एक. जर का आपल्याला राजकीय लोकशाही टिकून ठेवायची असेल तर आपल्याला लवकरात येणाऱ्या काळामध्ये राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी लवकरात लवकर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे. जर का तुम्ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाही लवकरात लवकर प्रस्थापित करू शकत नसाल तर ह्या देशामध्ये जो तळागाळाचा जो व्यक्ती आहे, जो पीडित व्यक्ती आहे, जो नाहीरे व्यक्ती आहे, तो हा लोकशाहीचा गाडा उलटून टाकेल. हा लोकशाहीचा गाडा उलटून टाकेल. आणि त्यांनी सांगितलं आपल्याला लोकशाही जर जीवन ठेवायचे असेल तर आपल्याला फार लवकर सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन आणणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, भारतामध्ये 75 वर्ष हे संविधान टिकले, लोकशाही टिकली, याचा अचंबा जगभरामध्ये आहे. कारण की तेव्हा असं म्हटलं जातं की लोकशाही कुठे यशस्वी होते? ज्या देशामध्ये सुबकता आहे तिथे लोकशाही यशस्वी होते. ज्या देशामध्ये मध्यम वर्ग आहे तिथे लोकशाही यशस्वी होते. जिथे लोक भुके कंगाल आहेत, जिथे लोक अडाणी आहेत, तिथे लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. परंतु मागील 75 वर्ष आपल्याकडे लोकशाही यशस्वी झाली, हा एक मोठा चमत्कार आहे. मग बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणायचे की आपली जबाबदारी आहे की आपण सामाजिक बदल आणि आर्थिक बदल लवकर आणला पाहिजे. दुसरा एक बाब सांगितलंय की स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण असहकार, सत्याग्रह या सगळ्या गोष्टी आपण चालवल्या. परंतु एकदा संविधान अंमलात आल्यानंतर आपण संविधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आपण ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत, बाकीच्या गोष्टी. त्यांनी सांगितलं त्याचं ग्रॅमर ऑफ अनार्की, अराजकतेचं व्याकरण आहे ते व्याकरण आपण सोडलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की अण्णा हजारे बसणार आणि म्हणणार की आता जे काय होईल ते जंतर मंतरवरचे निर्णय होईल, पार्लमेंटमध्ये होणार नाही. कारण की पार्लमेंटमध्ये 550 लोक, तिथे 1000 लोक बसले. मी सत्याग्रह करतो ना. सत्याग्रहाचा अर्थ असा आहे की ज्याची जितकी जास्त ताकद तो आता म्हणायला लागला. म्हणजे गांधींनी सांगितलेलं सत्याचा आग्रह हे सोडून आपण मोठ्या प्रमाणे लोकांना अडवून धरलं पाहिजे, हा आता सत्याग्रहाचा अर्थ होतो.